देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। गोरसई पोस्टमनपाडा रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न। स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना अनेक ठिकाणी विकास कामाचा शुभारंभ करण्याचा सपाट लोकप्रतिनिधींनी सुरू केला आहे। शहरा नजीकच्या गोरसई ग्रामपंचायत क्षेत्रात महामार्गापासून पोस्टमनपाडा पर्यंतच्या 2,80,00,000 खर्च करून बनवण्यात येणाऱ्या काँक्रीट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते नारळ वडवून करण्यात आला। यावेळी भाजपा भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य बालकृष्ण ठाकरे, भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष निलेश गुरव, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष यशवंत सोरे, शरद ठाकरे, उमेश गायकवाड, विलास भोईर, अनंत केणे, मुरलीधर केणे, रविकांत पाटील, सुनील पाटील, गोरसई ग्रामपंचायत सरपंच सुदेश गायकवाड, सावदे ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा गायकवाड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। खऱ्या अर्थानं भिवंडी पश्चिमचे आमदार आता कुठंतरी ते भिवंडी पूर्वमध्ये कार्यक्रम करायला लागले। म्हणजे याचा अर्थ ही पुढील 29 आणि 28च्या निवडणुकीची नांदी आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही। कारण ते पश्चिमेकडनं पूर्वेकडे आता त्यांचा प्रवेश होऊ लागलेला आहे। ही एक अतिशय आनंदाची बाब आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। खऱ्या अर्थानं या कामासाठी पोस्टमनपाडा ते हायवे या कामासाठी आमदार साहेबांनी 2,40,000 रुपयाचा निधी 2 करोड 2,80 लाखाचा निधी आमदार साहेबांनी मंजूर करून या ठिकाणी दिलेला आहे। खऱ्या अर्थानं खुऱ्या अर्थानं काही का असे ना उमेशजीच्या माध्यमातून उमेश गायकवाडच्या माध्यमातून या गावावरती आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून चौगुले साहेबांचं प्रेम आहे। या ठिकाणी तानाजी केणे हे माझे वर्गमित्र आहेत। या ठिकाणी त्यांना माहिती असेल की हा रस्ता 1995 साली आपण बनवला। त्यांना माहिती असेल कुठे आहे स्मितावहिनी, कुठे स्मितावहिनीला पण ज्ञात असेल। आता दुसरी मंडळी जी आहे ती 26-27 वर्षाची आहे। 2002ला या रस्त्याचं नामकरण पहिल्यांदा त्यांच्या वडिलांच्या नावानं पोस्टमनपाडा म्हणून, बरोबर ना, बाबूराव पोस्टमनपाडा म्हणून मी स्वतः बोर्ड रोवला आणि त्याचं नामकरण तत्कालीन जिल्हाध्यक्ष RC पाटील साहेब, कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते हे सगळं उद्घाटन झालं, नामकरण झालं। तदनंतर त्यावेळचे तत्कालीन दारूबंदी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील साहेबांनी या कामासाठी 15 लाख रुपयाचा निधी दिला। खऱ्या अर्थाने एकच घर होतं, आता 12-13 घरं झाली। या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता, त्यावेळेला रस्ता दिला। परंतु ज्याला सुरुवात केली त्याचा शेवटसुद्धा भले आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि साहेबांच्या आशीर्वादाने तो पुन्हा त्याचा आता पुन्हा काँक्रिटीकरण म्हणजे 50 वर्षभर तुम्ही आम्ही असेपर्यंत या रस्त्याला काही हे होणार नाही अशा पद्धतीचं चांगलं काँक्रीट काम म्हणजे मजबूत काम हे आमदार चौगुले साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। सर्वप्रथम मी त्यांना या आपल्या गोरसाईच्या ऐतिहासिक नगरीमध्ये त्यांचं स्वागत आणि त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो
आणि अशा पद्धतीनं त्यांची ते आत्तापर्यंत त्यांचा जो मी काम बघितलं संपूर्ण शेलार असेल आपला ग्रामीण भाग जेवढं त्यांच्याकडे आहे ते कार्यकर्ता म्हणूनच वागले. मला वाटत नाही कधी जनमानसामध्ये कुठे आपण बसलेलो असलो ना तिथे येऊन बसते. ते निवडून आले त्यावेळेला मी आणि संदीप आम्ही दोघे गेलो, ते त्यांच्या कॅबिनमध्ये माझ्याजवळ येऊन बसले. असं वाटलं पण नाही काही आमदार साहेब आहेत म्हणून. म्हणजे सर्वसामान्यांसारखं आणि सहज वागणारे. म्हणजे एक जर 2 नंबरचं नाव असेल, पहिलं नाव असेल तर विष्णूजी सावरा साहेब. मी 1992 सालापासून विष्णूजी सावरा साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि तेव्हापासून मी हे सगळं काम करतो. ठीक आहे, मी या ठिकाणी आपले तानाजी केने हे माझे वर्गमित्र आहेत, त्यांनाही सगळं ज्ञात आहे. त्यांच्या मिसेस आहेत, त्यांनाही ज्ञात आहे की या ठिकाणचा आपण रस्ता हा त्यावेळेला 2002ला आपण त्याचं नामकरण केलेलं आहे. आता या पोस्टमन पाडा रस्त्याचं मजबूतीकरण होते, ही चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. तर मी पुन्हाच्या आपले महेश चौगुले साहेबांना धन्यवाद देतो. त्यांनी या ठिकाणी येऊन या रस्त्याचं भूमिपूजन केलं. हे काम चांगल्या पद्धतीनं पार पडेल अशा प्रकारची ग्वाही मी संदीप ठाकरे या एजन्सी याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आणि उमेश गायकवाड हे दोघेही मिळून करणार आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. काम चांगल्या पद्धतीचं व्हावं, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. आपण सर्वजण जमलात, या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आता चौगुले साहेबांनी या ठिकाणी 2 शब्द फक्त बोला. रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सन्माननीय सदस्य, सगळे ग्रामपंचायत सदस्य, गावकरी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण का हे काम माझ्यामार्फत झालं असेल तरी पण माझ्याकडे पण सांगायला येणारी, करून मागे लागणारी ही लोकं होती. जसं उमेश गायकवाड झाला, मुरली केने झाला, हे पण 2-3 वेळा आले का आमच्या गावासाठी. हे लोक यांची गावाकडे धडपड आहे का यांना काहीतरी कामं करावं. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळीकडे RCC रोड, आत्ता या शिवसेना, भारतीय राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण सगळीकडे रोड, सगळीकडे विकासाची कामं जोरात चालू आहे. तर त्या कामात असं पूर्व पश्चिम नाही, ज्याला गरज लागला तिकडे आपण कधी आपलं लेटर दिलं का आपण तिथे धावलो तर हे काम होते. पण एक चांगलं काम आज माझ्या माध्यमातून असो, पण सगळ्यांच्या माध्यमातून का पार्टीच्या माध्यमातून, आपल्या सरकारच्या माध्यमातून आज या परिसरात होते. पण गोरसई गाव का पोस्टमन पाडा एवढंच नाही का, इथून मला वाटतं का इथे प्रोजेक्ट पण चांगले तयार होतील, लोकांना रोजगार भेटतील, ह्या उद्देशाने पण लोक कामं करतील. कारण का इकडे जे झालं तर आपल्याच लोकांना सगळ्या पद्धतीने इथे रोजगार भेटेल. आणि हा चांगला म्हणजे हा चांगला रस्ता आता ठाकरे करणारच बोले, पण होलनसोल तुम्हीच आहेत, दुसरं कोण नाही. हां, फक्त नावाला तर त्याला ठेवलं आहे, पण सगळं आहे. आणि तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही प्रत्येक टायमाला पुढे जात दिलं. आणि तुम्ही आज म्हणजे पूर्ण ठाणे जिल्ह्यात तुमचं काम चालू आहे. म्हणजे तुम्हाला काय ह्याच्यात काय कोणाला सांगायची गरज नाही, पण काम चांगलं होईल. आणि एक फक्त या गावापुरता नाही तर सगळीकडे आज आपल्या पद्धतीने काम चालू होते. म्हणजे पूर्व असो पश्चिम असो सगळ्यांनी काम केलं. आज आपण पद्मानगर क्षेत्र असो काही हे असो, तो पद्मानगरला पण आज सगळे सिमेंटचे रोड झाले, ते पण खासदारकीच्या माध्यमातून पहिलेच झालेले. म्हणजे चांगलं काम कुठे आहेत. आज माझ्या इथे आज आपण बघाल तर 3 ब्रिज पास झाले आहेत, 2 ब्रिजचं टेंडर झालं, काम पण त्यांचं सुरुवात आहे, फक्त पावसामुळे थांबलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात गेले तर प्रत्येक रोड माझ्या इथे बहुतेक म्हणजे मी तर 90% रोड सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहे. हायवे तर ते जे झाले सगळे आतले हे रोड झाले, ते सगळे काम चांगलं होते. ह्या आपल्या म्हणजे आपल्या सरकारच्या माध्यमातून हे चांगलं काम होते. आणि सगळेजण भारतीय जनता पार्टी असो, शिंदेची शिवसेना असो का राष्ट्रवादी अजितदादाची असो, हे तिघं एकत्र येऊन विकासाचा एक धडाका लावला. असाच धडाका चालू राहील तर खरोखर आपला महाराष्ट्राचा विकास होईल, आपल्या देशाचा पण विकास होईल. म्हणून हे चांगलं काम असंच होत राहावं. आणि येणाऱ्या काळात ह्याच सरकारला आपण परत निवडून द्यावं असं मी सगळ्यांनाही करतो. कारण का आपल्याला विकास करायचा आहे. का ह्याच्यात हे नाही कोणाची हे नाही, कोण पण उभा राहील काय पण करेल, पण या आपल्या तिन्ही पक्षाच्या जी लोक आहेत ते उभे राहतील, त्यांना आपण सगळे मिळून सहकार्य करू आणि त्यांना निवडून आणू. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.